महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरूच. लाखोंच्या संख्येनं विद्यार्थी जंतर मंतरवर. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक. दिल्लीत संसद भवन परिसरात सीजेपीचं आंदोलन. पोलिसांकडून लाठीचार्ज. आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर आदित्य ठाकरे, रोहित पवारांची सरकारवर टीका. लोकशाही असणाऱ्या देशात क्रूर कारवाई. ठाकरेंचा हल्लाबोल. तर इंग्रजांनाही लाजवणारं निष्ठुर सरकार. रोहित पवारांचं शरसंधान. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, अमित शहांमध्ये चर्चा. आंदोलनावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. सीजेपीचं शिष्टमंडळ आणि JP नड्डांची चर्चा. नड्डांकडून आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याची विनंती. तर प्रधान यांचा राजीनामा घ्या. ठोस आश्वासन न मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची सीजेपीची भूमिका. दिल्लीत 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. निमलष्करी दलाचे अनेक जवानही जखमी. पेपरफुटीची जबाबदारी घ्या. आजच उपोषण सोडेन. सोनम वांगचुक यांची सोशल मीडियावर पोस्ट. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत विरोधकांचा गोंधळ. लोकसभा राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. आणि नवी मुंबई महापालिकेतर्फे उद्या घेतली जाणारी परीक्षा रद्द. पालिकेतर्फे नवीन सेवा भरती नियमावली तयार केली जाणार असल्याचा परीक्षा रद्दचा निर्णय. 19,000 विद्यार्थ्यांना मोठा धक्का. तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया दिल्लीतल्या एका महत्त्वाच्या बातमीनं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि नीट परीक्षेमध्ये जे नीट पेपर फुटी झाली या सगळ्यामध्ये कारवाई करण्यासंदर्भात सीजेपी पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कळतंय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेल्या सकाळपासून हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय. आंदोलनामध्ये अनेक आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत. संसदेचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच सुरक्षेमध्ये वाढही करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांडे फोडण्यात आलेले आहेत. त्यासोबतच अनेक वेळेला जवळपास 2 ते 3 वेळेला लाठीचार्ज ही करण्यात आलेला है। मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं। पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज़ किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज़ पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए। वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है। नंबर 2 हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। और तीसरा जो नीट के फैमिलीज है, जो बच्चे मर गए हैं 20 से ज़्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले। ये डिमांड्स को लेके हम JP नड्डा जी के पास गए, उन्होंने ही बुलाया था। राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। ही काही दृश्य आपण बघतोय। संसद भवन परिसरामधले सगळे रस्ते आंदोलकांनी भरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला किती मोठ्या प्रमाणावर पाठिंबा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे यातून आपल्याला दिसून येत आहे। दुसरीकडे सुरक्षा व्यवस्था सुद्धा संसदेच्या परिसरातली वाढवण्यात आलेली आहे। आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। तर मेट्रो स्टेशनमध्ये सुद्धा हे विद्यार्थी शिरल्याचं पाहायला मिळालं। काही विद्यार्थ्यांनी पोलीस व्हॅनवर बसून या ठिकाणी घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं।
केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे। यावेळेला आंदोलकांच्या शिष्टमंडळानं बाजू मांडत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तसं आपल्या मागण्यांचं निवेदनही सादर केलेलं आहे। मात्र नड्डा यांनी अद्याप कोणतंही ठोस आश्वासन दिलं नाही। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शांततापूर्ण आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। बैठकीनंतर JP नड्डा यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर CJPचे प्रवक्ते सौरव राव यांनी सुद्धा माहिती दिली आहे। पहिल्यांदा नड्डा यांनी काय माहिती दिली आहे बघूया। नड्डा यांनी ट्विट केलंय, आंदोलकांसोबत आमची चर्चा झाली आणि सकाळी आंदोलकांकडून चर्चेचा प्रस्ताव आला, त्यावर सविस्तर चर्चा झाली। यावेळेला आंदोलकांनी एक निवेदन देखील दिलेलं आहे। आंदोलकांना सहकार्य करण्याची विनंती आपण केल्याचं JP नड्डा यांनी म्हटलेलं आहे। तर राज्यात सुद्धा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। राज्याच्या विविध भागामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून वांगचुक यांना पाठिंबा दिला जातोय। दिल्लीच्या जंतर मंतर येथे पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आंदोलन करण्यात येत आहेत। ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसह विरोधी पक्षातील नेते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही काही दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये महाविकास आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। पुण्यात सुद्धा पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये विरोधक या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले। परळीमध्ये सर्व पक्षीय शैक्षणिक बंद पुकारण्यात आला। पुण्यामध्ये FTIनं आंदोलन केलेलं आहे। FTIचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले। अमरावतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। तर कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन करत CJPच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला। सोनम वांगचुक आगे बढ़ो, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा। दिल्लीमध्ये संसद भवनावर विद्यार्थ्यांचं सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। नीट पेपर फुटीचा निषेध आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आहे। याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभरातून विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलेले आहेत। चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। तर हिंगोलीमध्ये विविध संघटनांच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आला। सोलापूर, रत्नागिरी आणि नागपूरमध्ये देखील विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। ही काही दृश्य आपण बघतोय। चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। हातात निषेधाचे फलक, तिरंगा झेंडा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा घेत चंद्रपुरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। हिंगोलीमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। अकोल्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। सोलापूर, चिपळूण आणि नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील आंदोलनाचे राज्यभरही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई, पुण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यावर उतरले। मुंबईमध्ये चैत्यभूमी परिसरातून पोलिसांनी 300 आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलकांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। चैत्यभूमी परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते। काही विद्यार्थ्यांना ही आत्ताची ताजी दृश्य आपण बघतोय। ही चैत्यभूमीवरची ताजी दृश्य आपण बघतोय। जवळपास 2 तासांपासून या सगळ्या विद्यार्थ्यांना पोलीस ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र आंदोलकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही। तर दुसरी दृश्य आहेत पुण्यामध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। विद्यार्थी संघटनांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे चैत्यभूमी व परिसरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। या विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तरीही विद्यार्थिनी ह्या आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात मुंबईमध्ये आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण बघतोय अनेक वेळेला आंदोलकांना ताब्यात घेतलं, मात्र आंदोलकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही। आंदोलक हटायला तयार नाहीत। आताही काही विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। काय सांगाल घटनास्थळावरून परिस्थिती?
चैत्यभूमीच्या बाहेर मागील 2 ते 2.5 तासांपासून आंदोलकांची धरपकड जी आहे ती केली जाते आणि अजूनही प्रत्येक गल्लीमध्ये आपल्याला आंदोलक जे आहेत ते थांबल्याचं पाहायला मिळत आहे आणि वेळोवेळी त्यांची धरपकड जी आहे ती केली जाते. अजूनही आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांसोबत आंदोलक जे आहेत ते पाहायला मिळतात. एक लहान विद्यार्थिनी आहे माझ्यासोबत, जी स्वतः आईसोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. आपण आधी तिची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात. तू आईसोबत आली आहेस, का आली आहेस? कारण तुला सगळं संपूर्ण या विषयाबद्दल काय सांगायचं आहे? मला आता सध्या हे सांगायचं आहे की आता आपल्या सराउंडिंगमध्ये जे आंदोलन होत आहेत ते आत्ता जी जनरेशन चालू आहे आणि आमच्या नवीन जनरेशनसाठी होत आहेत, बिकॉज एक्झाम्स लीक होत आहेत आणि असं ह्या वेळेस होणं हे खूप चुकीचं आहे. आणि आमची जी जनरेशन आहे आत्ता जर असे लीक्स होत आहेत तर आमच्या जनरेशनला तर थोडी घातक आहे हे एज्युकेशन. आणि काही जे मुलं ICSE बोर्डमधनं असतात ते अजून डिफिकल्ट बोर्ड्स असतात, मोस्टली प्रायव्हेट स्कूल्स, त्यांचे जास्त हाल होऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये. बिकॉज कधीकधी स्कूल प्रेशर पण जास्त असतं, एज्युकेशनचं पण. आणि पहिले काळामध्ये जसं एज्युकेशन होतं तसं आता नाही आहे. काही मोठे मोठे स्कूल्स असतात, जास्त कम्युनिटी रोल करतात. त्यांच्या स्टुडंट्समध्ये कसं असतं ना की जास्त मार्क आणली तरच स्कूलमध्ये ठेवतील, नाहीतर काढतील. पण काही मुली ज्या नाही नीट समजू नाही शकत, त्यांच्यावरती जास्त फोकस नसतो आणि मग पुढे जाऊन त्यांचं भविष्य म्हणजे मोस्टली काय. तू आज या येस संपूर्ण आंदोलनामध्ये आईसोबत आलेली आहे. अनेक महिलासुद्धा आहेत, पालक आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्हाला देखील आता पोलिसांनी सांगितलं की इथून जा किंवा आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ. या संपूर्ण परिस्थितीत तुम्ही मागील काही तासांपासून इथे आहात, काय सांगाल? मला हे सांगायचं की ज्या पद्धतीमध्ये स्टुडंट लोकांना ओढत घेऊन जात आहेत ते कोणते क्रिमिनल नाही आहेत. ते शिक्षणासाठी लढाई लढत आहे, एज्युकेशनसाठी लढाई लढत आहे. तुम्ही त्यांना एवढ्या घाणेरड्या पद्धतीने, मी स्वतः जेलमध्ये सोशल वर्कर आहे. मी 600 इनमेटची काउन्सिलिंग करते. मी माझे जे कैदी जे आहे जेलमधले, जे क्रिमिनल बॅकग्राऊंडमधले जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा मी पोलाइटली वागते. आणि हे लोक जे इनोसंट स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही ओढत ताडत घसरट घेऊन जातात. त्यांनी कोणता गुन्हा केला आहे? ते शिक्षणासाठी लढाई करत आहात ना. इथे ज्या महिला आलेल्या आहेत त्यांना अश्रू अनावर झालेला आहे. तुम्ही सगळे इथे आलात, मोठ्या संख्येनं तरुणांनी, यंगस्टरनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता अजूनही मोठ्या संख्येनं तुमचं आंदोलन सुरूच आहे. आज ये जो हमारा था प्रोटेस्ट, पीसफुल प्रोटेस्ट था. हम चाहते थे कि ये जो सरकार है हमारे प्रॉब्लम्स को समझे, हमारे जो विषय है उनको वो समझे और उनका जो हम एक सल्यूशन चाहते थे सरकार से मेनली. लेकिन ये जो सरकार है, जो 1 महीने से जो प्रोटेस्ट चल रहा है, दे हैव बिकम डेफ टू आवर प्रॉब्लम्स. दे डोंट वांट टू लिसन टू अस. तो इसमें वो ये बताना चाहते हैं कि उनकी कोई अथॉरिटी है ही नहीं. तो ये जो मिनिस्ट्री है, जो एजुकेशन मिनिस्ट्री है, हमारे एजुकेशन में बहुत बड़ा सवाल हो रहा है. हम सालों साल पढ़ते हैं नीट की परीक्षा के लिए, सरकारी परीक्षा के लिए, और वहाँ पर ये जो फ्रॉड हो रहा है और हमारे जो माँ बाप है जो अपने सालों की कमाई हम पे इन्वेस्ट करते हैं, वो हमारे साथ बहुत बुरा हो रहा है. और जब हम यहाँ पे पीसफुल प्रोटेस्ट करने आ रहे हैं, यहाँ पे जो पुलिस वाले हैं, यहाँ पे जो CSF आपण बघतो या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संताप आहे. काही पालक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना फरफडत नेलं जातंय तसं विद्यार्थ्यांना फरफडत नेलं गेलंय मुंबईमध्ये आणि त्यामुळेच एक संताप व्यक्त केला जातोय. सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की सीमा आढे यांनी मुंबईतल्या आंदोलनाची परिस्थिती, आंदोलकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या. यानंतर मुंबईनंतर जाऊया पुण्यामध्ये सुद्धा विद्यार्थी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. कम्युनिस्ट पार्टी सुद्धा त्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा घेत आणि फलक घेत केंद्र सरकारचा निषेध करण्यात येतोय. भगत सिंग यांचे सुद्धा फलक आपल्याला पुण्यातल्या मोर्चामध्ये दिसत आहेत. आणि पुण्यातल्या या सगळ्या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर अख्ख्या देशभरात संतप्तपणे आंदोलनं होत आहेत. पुण्यातही इकडे आंबेडकर पुतळ्यासमोर आपण बघू शकतो जमाव अगदी आक्रमक झालेला दिसायला मिळतो. काही वेळापूर्वी इथं काही आक्रमक आंदोलकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच त्यांना थांबवलं. पण आता ही पब्लिक, मी जी सुरुवातीला
आंदोलनाची सुरुवात झाली 150-200 आंदोलकांहून, आता तो मॉब जाऊन पोहोचला जवळपास 3-4 हजारापर्यंत. याच्यावरून लोकांचा विशेष करून तरुण वर्गाचा रिस्पॉन्स कसा आहे स्पष्ट, त्यांच्या हातातले फलकच खूप काही सांगून जातात. मग या आंदोलनात डाव्या संघटना सहभागी झालेल्या, मग CPI असेल, CPM असेल, नंतर इकडं SFI असेल, नंतर आंबेडकरी संघटना असतील, काही मुस्लिम संघटना असतील, मग काही विद्यार्थी संघटना असतील, स्वतः काँग्रेस पार्टीचे इथले पुण्यातले प्रतिनिधी, असे सगळे मिळून जवळपास पुण्यातलं काँग्रेस पार्टीचं सर्वात सक्सेसफुल आंदोलन म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मग पब्लिक अजून जरी शांत असली तरी पण पोलिसांनी अतिशय व्यवस्थितपणे आतापर्यंत तरी हाताळलेले. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. आज झालेल्या हिंसाचार आणि आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलीस अनेक गुन्हे दाखल करणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अनेक आंदोलक आणि हिंसाचारात सहभागी असलेले लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. या हिंसाचारात अनेक जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50हून अधिक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि या संदर्भात आता पोलीस गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळते. आदित्य ठाकरे यांच्याकडून जंतर मंतरकडील व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज करतानाचा व्हिडिओ ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये क्रूर कारवाई केली जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत एक संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघतोय कशा पद्धतीनं हे पोलीस मारतायत या विद्यार्थ्याला आपण बघू शकतोय. लाठीचार्ज करत असताना पायांवर लाठीचार्ज करणं अपेक्षित असतं, मात्र असं होताना दिसत नाही आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. अमानुष मारहाण या विद्यार्थ्यांना केली जाते अशा प्रकारचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आणि त्यांनी पुरावा म्हणून हा व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेला आहे. रोहित पवार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला. इंग्रजांनाही लाजवणारा क्रूर आणि निष्ठुर सरकार असल्याचं म्हणत आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीत आंदोलकांवरील लाठीचार्जवरून संताप व्यक्त करण्यात आलाय. देशातील तरुण सरकारला सत्तेतून खाली खेचतील असा इशाराही रोहित पवार यांनी दिलेला. काय म्हटलंय रोहित पवार यांनी बघूया आपल्या ट्विटमध्ये. आपल्या मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरही अशाच प्रकारे इंग्रजांकडून लाठीचार्ज केला जात होता. इंग्रजांनाही लाजवणार हे क्रूर आणि निष्ठुर सरकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या हुकुमशाही सरकारचा तीव्र निषेध. दिल्लीमध्ये संसदेवर निघालेल्या विराट मोर्चा सर्वार्थाने चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सरकारने आता तरी शहाणं व्हावं आणि अकार्यक्षम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर हे आंदोलन त्यांच्या शेवटाची सुरुवात असेल आणि हे सरकार असंच वागत राहिलं तर केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेवर असलेल्या सरकारला देशभरातील तरुण सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराच रोहित पवारांनी दिलेला. तर पेपरफुटी प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा सहभाग नाही, राजीनामा घेणं हा उपाय नसल्याचं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. हे पुन्हा घडू नये यावर काम करणं गरजेचं असल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय. राजीनामा देणं ही सुधारणा नसल्याचंही कदम म्हणालेले आहे. आता ज्या व्यक्तीला त्याच्याशी थेट संबंध नाहीये, जर का त्यांची इन्व्हॉल्वमेंट, जर का मंत्री मोदयांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये थेट सापडली असती, चौकशीमध्ये सापडलं असतं तर राजीनामा मागणं करायचीच योग्य होतं असं मला वाटतं. परंतु तरुणांचं जे नुकसान झालेलं आहे, अर्थातच हे नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. हे पुन्हा घडू नये मला वाटतं ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मला वाटतं सोनम वांगचुक हे अतिशय थोर समाजसेवक आहेत, लडाख करता त्यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांनी ह्यामध्ये काय सुधारणा आणल्या पाहिजेत ह्याच्या सूचना त्यांनी करावी ना. राजीनामा देणं म्हणजे ही सुधारणा होऊ शकत नाही. मला वाटतं यामध्ये आपण काय रिफॉर्म आणू शकतो, नवीन काय पद्धती आणू शकतो त्या त्यांनी सुचवल्या पाहिजेत.
या देशामध्ये विद्यार्थी रडतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक रडतोय. काय सांगावं, काय बोलावं, यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाले. नाही, हा हुकुमशाही ही चालू आहे. आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या ह्या सगळ्यात हळूहळू छोट्या छोट्या चुणूक दिसतंय. संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं. यानंतर दिल्लीतली एक दुसरी मोठी बातमी येते. धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये तासभर बैठक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या बैठकीला अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत पियुष गोयल सुद्धा उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याचीही चर्चा सुरू झालेली आहे. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. आपण बघतोय दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. धर्मेंद्र प्रधान अमित शहांची तासभर बैठक झालेली आहे आणि आता या बैठकीला पियुष गोयल सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तर केंद्र सरकार तरुणाईला घाबरलंय. सरकारच्या हातात असतं तर विद्यार्थ्यांच्या मागेही ईडी लावली असते असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. संसदेवर शक्य नसेल तर ईडी ऑफिसवर मोर्चा आणा असं आवाहन आणि सल्ला संजय राऊत यांनी आंदोलक तरुणांना दिलेला आहे. हजारो लाखो तरुण जंतर मंतरला जमलेले आहेत. सरकारच्या विरुद्ध घोषणा देत आहेत. सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते. मी तर असं आवाहन केलेलं आहे आत्ता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा. या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार आहे. देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे. त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेनं सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे. सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते. मला कंटेमची भीती वाटत नाही. मला अजिबात भीती वाटत नाही. कंटेम कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते आहे. यात आता काय लपून राहिलेलं नाही. तसं असतं तर जर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात. या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचे समाधान करा. तर आंदोलकांवरील पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज हा संतापजनक असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करत या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे. सरकार आंदोलकांची दखल घेत नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय पोस्ट केली बघूया. लाठी हल्ला अतिशय संतापजनक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. जंतर मंतरवर आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याचं वृत्त अतिशय संतापजनक आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून आपल्या मागण्या मांडणाऱ्या आंदोलकांची दखल हे सरकार घेत नाही. उलट त्यांच्यावर लाठी हल्ला करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. दीर्घकाळ चाललेल्या अशा आंदोलनाची कोणतेही संवेदनशील आणि लोकशाही मार्गावर विश्वास ठेवणारं सरकार दखल घेईल. मात्र विद्यमान सरकार या आंदोलनाचा आवाज, त्यातील आक्रोश ऐकायला तयार नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. दरम्यान पेपरफुटीची जबाबदारी घ्या, आजच उपोषण सोडेन, सोनम वांगचूक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे. संसदेमध्ये मुद्दा मांडण्याचा विश्वास खासदारांनी द्यावा असं सुद्धा सोनम वांगचूक यांनी म्हटलेलं आहे.
काय म्हटले वांगचूक यांनी बघूया. पेपरफुटीचं शिक्षण व्यवस्थेतील अपयशाची जबाबदारी घ्या. जबाबदारी घेण्याचं आश्वासन दिल्यास आजच उपोषण सोडे. खासदारांनी संसदेत मुद्दा उचलण्याचं आश्वासन द्यावं. खासदार विविध पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयात येऊन आश्वासन द्यावं. सोनम वांगचूक यांनी सरकारपुढे अटी ठेवलेल्या. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. खासदार संजय राऊत आणि मंत्री गिरीश महाजनांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाजन महाराष्ट्रातील सगळ्यात करप्ट माणूस असून झुरळ त्यांच्या मागे लागतील अशी टीका राऊतांनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी रविवारी शिवाजी पार्क इथं नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावर गिरीश महाजनांनी टीका केली होती. आंदोलनं करा, मात्र आधी पक्ष वाचवण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्ला महाजनांनी दिला होता. यावरून राऊतांनी महाजनांवर पलटवार केला. उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली. भाऊ, मी देशाचा अंधभक्त होऊ शकतो मात्र मोदींचा नाही म्हणून. कोणी म्हटलं तुम्हाला? इतके वर्ष तर तिकडे लोटांगण घालत होते. हा, इतक्या वर्ष कोणाचा जप होते? आमच्या मोदी साहेबांचा. हा, आणि आता तुम्हाला कोण म्हणतंय? तुम्ही तुमचं काम चालू द्या. तुमचा पक्ष तुम्ही तिथेच राहा. तो फक्त कसा वाचेल याकडे लक्ष द्या. आम्ही काही म्हणत नाही कोणापुढे झुका, आमच्या पुढे झुका, याच्यापुढे झुका. आम्ही कोणालाही म्हणत नाही आहे. लोक बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवत आहेत आणि ते पुढे लोकांनी त्यांना बरोबर झुकवतील. अरे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा आधी. लोक रस्त्यावरती उतरले झुरळं, बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील. बरं, हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे. हे जी तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे. देशात काय चाललं आहे? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत. नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत. पुण्यामध्ये झालं आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे. काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले. तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला. लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे. मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत. त्यांना उत्तर देणं मला आता काही फार वाटत नाही का. तुम्ही रोज आलात की उद्धव आपलं संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले. आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंडे खराब करून घ्यायचं मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या. त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं. पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही मला असं वाटतं. सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे. त्यामुळे आता मी पुन्हा सांगेल की बाबा अशी बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवा. जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.